नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आलो आहोत एक खूप वेगळ्या आणि अनोख्या ठिकाणी, म्हणजेच रेडा समाधी मंदिर आळे इथे. हे ठिकाण का खास आहे याची गोष्ट ऐकली की तुम्हालाही नक्कीच आश्चर्य वाटेल. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आळे गावाजवळ पुणे नाशिक महामार्गालगत आहे. असं म्हणतात की इथे एका रेड्याने वेद म्हटले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. ही कथा संत ज्ञानेश्वर महाराजांशी जोडलेली आहे. पैठणमध्ये विद्वानांनी माऊलींना तुम्ही संन्यासाची मुलं, तुम्हाला वेदांचा अधिकार नाही असे म्हणून हिणवले. ज्ञानेश्वरांनी त्यांना सुनावले की वेद हे परमेश्वराचे रूप आहेत आणि ते सर्वव्यापी आहेत. ते केवळ मानवातच नाही तर प्राणी मात्रातही वास करतात. तिथे एका रेड्याला आणण्यात आले. ज्ञानेश्वरांनी आपल्या हाताचा स्पर्श त्या रेड्याला केला आणि सर्वांसमोर त्या रेड्याने वेद पठण करण्यास सुरुवात केली. रेड्याच्या मुखातून वेद ऐकून अहंकार बाळगणाऱ्या पंडितांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यांनी माऊलींची माफी मागितली. या घटनेचे वर्णन करताना म्हणतात, रेड्यामुखी वेद वदविला, गर्व द्विजांचा हरविला. तर हीच ती जागा जिथे त्या रेड्याची समाधी आहे आणि म्हणूनच या ठिकाणाला रेडा समाधी मंदिर म्हणून ओळखलं जातं. या समाधीला श्री ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताई या चारही भावंडांचे हात लागले आहेत. या चारही भावंडांचे हात लागलेली ही एकमेव समाधी आहे असे म्हटले जाते. वारकरी संप्रदायात आळंदी व पंढरपूरच्या खालोखाल या तीर्थक्षेत्राची गणना केली जाते. आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे एक अखंड दीप प्रज्वलित ठेवला जातो. हा दीप अनेक वर्षांपासून सतत तेवत आहे आणि तो श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. इथला परिसर खूप शांत, निसर्गरम्य आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारा आहे. तर मंडळी, रेडा समाधी मंदिराचा हा प्रवास आणि इथली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.